कांदिवलीमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांना रोखण्यासाठी आता बाउन्सर तैनात करण्यात आले। कांदिवलीच्या महावीर नगरमध्ये पंचशील इमारतीबाहेर बेकायदेशीर फेरीवाले रोखण्यासाठी सोसायटीनं बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात केले। सोसायटी सदस्यांनी स्वखर्चाने हे बाउन्सर तैनात केले। फेरीवाले स्थानिक लोकांना धमकावत असल्याचा आरोप करत सोसायटी सदस्यांनी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात केले। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न प्रचंड जटिल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावर वारंवार न्यायालय असेल किंवा नेते मंडळी असतील हे आवाज उचलत आहेत। माझ्या बाजूला जर बघितलं तर हे सगळे बाउन्सर्स या ठिकाणी कोणाच्या सुरक्षेसाठी नाही तर या पदपथाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। मी सध्या आहे कांदिवलीमध्ये। कांदिवलीचा हा महावीर नगरचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही पंचशील हाईट्स म्हणून इमारत आहे। या इमारतीची कंपाऊंड वॉल जर आपण बघितली तर यालाच लागून हा महत्त्वाचा रस्ता आहे। मात्र या कंपाऊंड वॉल आणि या रस्त्याच्या मध्ये असलेल्या पदपथांवर मोठ्या संख्येने फेरीवाल्यांनी कब्जा केलेला होता आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। सामान्य नागरिकांना या इमारतीमध्ये प्रवेश करणं असह्य झालेलं होतं। याबाबत महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील हे पदपथ रिकामे झाले नाहीत आणि अखेर या सोसायटीमधील जे नागरिक आहेत, पदाधिकारी आहेत, ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अक्षरशः या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पदपथाच्या रक्षणासाठी या ठिकाणी बाउन्सर तैनात केलेले आहेत। माझ्याबरोबर सोसायटीचे पदाधिकारी आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर ही महानगरपालिकेची जबाबदारी होती, पण तुम्हाला बाउन्सर्स लावावे लागले इथे। याचं कारण काय होतं की आम्ही वारंवार तक्रार केली। ह्याचा त्रास सगळ्यात इथे जवळ राहणाऱ्या लोकांना, आजूबाजूला वावर करणाऱ्या लोकांनाच होतो। महानगरपालिका येते, गाडी येते, आम्ही सांगितल्यानंतर आम्ही ते नाही म्हणत नाही, पण ते येतात, पण ते करू नाही शकत आहेत। काही रिझल्ट येतच नाहीये म्हटल्यावर मग शेवटी एक सामान्य नागरिक, त्रस्त झालेले नागरिक म्हणून शेवटी आम्ही हे करतोय। जर मुंबईमध्ये अशा प्रकारे सोसायट्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बाउन्सर तैनात करावे लागले तर मात्र ही स्थिती आणखीन कठीण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका या संदर्भात काय कठोर पावलं उचलते हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन धर्मेंद्रसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।